पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझा प्रिय आदरानो, सिस्टरानो, प्रिय बंधूंनो, बहिणीनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचे वचन आत्मा आणि शक्ती या दोन गोष्ट आपल्याला देणार आहे. थोडी वेळ पूर्वी सारख्या सिस्टम तुम्हाला बोलली, आपल्याला या दोन गोष्टीची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. आत्म्याच्या आणि शक्तीची गरज आहे. किती तास देवाचे वचन ऐकल्यावर पवित्र आत्म्याने आपण करणार? 24 तास, 12 तास, 8 तास. पवित्र आत्म्याने भरण्यासाठी किती तास वाचन ऐकायची गरज आहे? मी तुम्हाला शॉर्टकट देतो. शॉर्टकट चांगला आहे ना? हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. संत पेत्राने जेव्हा प्रवचन केले, प्रेज द लॉर्ड, खूप साधू होते. हालेलुया. संत पेत्राने जेव्हा प्रवचन दिलं, फक्त 10 वाचन बोलले. फक्त 10 वाचन बोलले. हालेलुया. 10 वाचन ऐकलेले लोक पवित्र आत्म्याने भरले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या गोष्टी कुठे लिहिलेल्या आहे माहिती आहे? हालेलुया. प्रेषितांच्या कृत्य 10वा अध्याय आपण घेऊया. 34 पासून 43 पर्यंत असलेले वचन. हालेलुया. पेत्राने काय बोलले माहितीये? थोडक्यात इतिहास बोलले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. पेत्राने चालू करताना बोलले, योहान बाप्तिस्ता पासून चालू झालेले आणि यहूदामध्ये पसरलेले येशूचा कार्य, नासरतकर येशूचा कार्य तुम्ही पाहिलेलं आहे, तुम्ही ऐकलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे? हालेलुया, धन्यवाद येशू. नासरतकर येशूने काय केलं? त्यांनी चांगलं केलं. प्रेज द लॉर्ड. फारच सुंदर कार्य केलं. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया. कारण प्रभूचे वचन आणि प्रभूचे शरीर दोन्ही प्रभूच आहे असे कॅथोलिक चर्च आपल्याला शिकवत आहे. म्हणून प्रभूचे वचनाची घोषणा जिथे होत आहे तिकडे आपण मेणबत्ती लावून ठेवतो. तिथे एक विशेष अभिषेक घडत आहे. या चांगला कार्यक्रम भरलेल्या जो येशू आहे त्याला देवानी पवित्र आत्म्याने आणि सामर्थ्याने, शक्तीने वाढले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. प्रेषितांच्या कृत्य 10वा अध्याय 38वा वचन. नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मी करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला, कारण देव त्याच्या बरोबर होता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देव कोणाबरोबर होता? देव कोणाबरोबर होता? नासरतकर येशू बरोबर. हालेलुया. आपल्या बरोबर एक नासरत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून तुम्ही सर्व लोक नासरतकर आहे. हालेलुया. आणि प्रभूने आपल्याला बोललेलं आहे, प्रभूच्या नावाने जे कोणी एकत्र येत आहे. प्रेज द लॉर्ड, प्रभूच्या नावाने. हालेलुया. ते शेरगाव मध्ये असो, कडगाव मध्ये असो, तांबाळामध्ये असो, गवतांमध्ये असो. हालेलुया. आपण इकडे रस्त्याच्या बाजूला उभं राहिलं तरी येशूच्या नावाने उभं राहिलं तर
हालेलुया. हालेलुया. काय होणार? काय होणार? आपण पवित्र आत्म्याने भरणार. येशू आपल्यामध्ये उपस्थित आहे. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. देवाचे भय धरणारे जे लोक आहेत, हालेलुया, ते पवित्र आत्म्याने भरणार. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. 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 दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र आलं तर. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. येशू जिथे जात आहे, येशू जिथे कार्य करत आहे, तिकडे शैतानाचा अधीन असलेले जे लोक आहेत त्यांना येशूच्या सामर्थ्याने शैतानापासून मुक्ती मिळाली. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. आपल्यामध्ये काही लोकांना एकत्र आलं तर चुगली न करता राहता येत नाही. न करता आपण चुगली करतात. हालेलुया. हालेलुया. मग आपण पाहिजे तर असं पण बोला, मला चोरी करायला आवडत नाही. हालेलुया. तरी शेवट आपण तेच बोलणार. कारण काही आहे, आपले गियर त्या चुगलीमध्ये अटकलेले आहे. हालेलुया. 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 त्यातून दुसऱ्या ठिकाणी गियर बदलता यायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. त्यासाठी पवित्र आत्मा आपल्याकडे यायला पाहिजे. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य यायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. देवाचे भय बाळगणारे जे लोक आहेत, हालेलुया, धन्यवाद येशू. त्यांना देव विशेष सामर्थ्य पुरवत राहणार. हालेलुया. येशू आणि दुष्ट शक्ती एकत्र नाही. केरळमध्ये संत थोमा जेव्हा पोहोचले तिथे त्यांनी 7.5 चर्च बांधले. त्यातून एक चर्च तामिळनाडूमध्ये आहे. हालेलुया. चर्चमध्ये चर्च स्थापना केली. हालेलुया. धन्यवाद येशू. मी आपल्या महाराष्ट्रातील काही लोकांना एक चर्च दाखवण्यासाठी घेऊन गेलो. त्यातील एका चर्चमध्ये संत थोमा ज्या हाताच्या बोटाने येशूच्या कुशीमध्ये बोट घातले, त्या हाताचे एक हाड त्या ठिकाणी पुण्य अवशिष्ट म्हणून ठेवलेलं आहे. त्यामध्ये शैतानी शक्तीचा प्रभाव असलेल्या अनेक लोकांना त्या चर्चमध्ये प्रवेश करायला नाही दिलं. दुष्ट शक्ती त्यांना मागे खेचत होते, आवाज करत होते, खाली पडत होते, त्रासातून जात होते. हालेलुया. मी त्या सर्व लोकांना त्या बंधनातून सोडवून, आशीर्वाद देऊन, त्यांच्या कुंसावर ऐकून, पापाची क्षमा देऊन, त्यानंतर ते सगळे लोक देवळामध्ये प्रवेश केले. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. धन्यवाद येशू. Hallelujah. प्रेषितांच्या कृत्यामधून आपण वाचन ऐकत होतो. 41 वचनामध्ये परमेश्वराने निवडलेली जी लोक आहेत, म्हणजे येशूचे शिष्य लोक, हालेलुया, त्यांच्याविषयी लिहिलेलं आहे. पण ते पण वचनात ऐकूया. तरी हे प्रकटीकरण सर्व लोकांना नव्हे, पण जे साक्षी देवाने पूर्वी निवडले ते आम्हाला केले. त्या आम्ही तो मेलेल्यांतून उठल्यावर त्याच्याबरोबर खाणेपिणे केले. हालेलुया. धन्यवाद येशू.
हालेलुया. प्रवचनातील महत्वाचा एक भाग आहे डोळ्याने पाहिलेले, कानाने ऐकलेले, अनुभव साक्ष्य. हालेलुया. अनुभव साक्षी असलेल्या पेत्र उभे राहून फक्त 10 वचन बोलले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 44 वचनामध्ये तेव्हा तिकडे काय झालं म्हणून बोललेलं आहे ते आपण दोन्ही हात वर करत सुशांत मागे बोलूया. पेत्राचे हे भाषण चालू असताना वचन ऐकणाऱ्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला. अजून आनंदाने एकदा सुशांत मागे बोला. काही लोक दुःखी होऊन बोलले, रडत रडत बोलले. हालेलुया. मोठा अभिषेक आपल्याला पाहिजे. आनंदाने बोला. हात वर करून सुशांत मागे बोला. पेत्राचे हे भाषण चालू असताना वचन ऐकणाऱ्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला. हालेलुया. हालेलुया. वचन ऐकणाऱ्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तर ऐकलेले वचन असे आहे, वचन ऐकलेल्या सर्वांच्यावर पवित्र आत्मा उतरून आली. Praise the Lord. Hallelujah. आता तुम्ही गाण्यामध्ये म्हणत होते तेव्हा तुमच्यामध्ये कोणाला तरी चक्कर येत आहे. Praise the Lord. चक्कर येणाऱ्या व्यक्तीला देवाने स्पर्श केलेला आहे. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. शिवाय कोणाला तरी चातुर्यामध्ये काहीतरी तक्रार वाटत आहे. अधून मधून मनामध्ये एक भीती येऊन जात आहे. आता मी मधून जाणार का, माझा काही होणार का. हालेलुया. असे चापीमध्ये एक अनुभव येऊन जाणारा कोंबडी. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशू त्या व्यक्तीला आता स्पर्श करत आहे. तुमच्यामध्ये कोणाचा तरी डोळे थोडे महिना झालेला आहे, डोळे आतमध्ये जायला चालू झालेला आहे, हे त्रास ज्यांना आहे येशूची इच्छा आहे त्या व्यक्तीला बरे करायला. हालेलुया. तुम्ही पण जेवढ्या लोकांना क्षमा करायला राहिलेला आहे त्या सर्व लोकांना येशूच्या नावाने क्षमा करा.
येशूच्या शांतीच्या कबूतराला, कबूतर म्हणजे पवित्र आत्मा, येशूच्या शांतीच्या कबूतराला येशू तुमच्या घरी गावोगावी पाठवून देत आहे. हालेलुया. डोक्याच्या पाठीमागच्या भागामध्ये एक मार बसलेले कोणाला तरी, तसेच पाठीवरती जोरदार मार बसलेले कोणाला तरी, त्या डोक्यावरचा आणि पाठीवरचा जे मार तुम्हाला बसलेला आहे त्या बंधनातून पवित्र आत्मा आता सोडवत आहे. हालेलुया. एक जोरदार थालिया प्रभूला देऊ. हालेलुया. सर्वेस्पर तुमचे सोवे असो. सर्पदवेदार देव बाप, पूत, पवित्र आत्मो तुमचे आशीर्वाद घालू.